पंचायत समिती गट एक मॅच जिंकलेला, येलूर पंचायत समिती गट एक मॅच तो देखील जिंकलेला. कुर्रप टीमला आतापर्यंत विजय भेटलेला नाहीये, तर दुसऱ्या साईडला वाटेगाव टीम देखील विजयाच्या शोधामध्ये. तर आता मॅच खेळली जाते ऐतवडे बुद्रुक पंचायत समिती गट विपक्ष पंचायत समिती गट पेठ या दोन संघांमध्ये सध्या मॅच खेळली जाते. नाणेफेकीचा कौल ऐतवडे बुद्रुक या टीमनं जिंकलेला. दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आज तिन्ही मॅच जर पाहिला तर सर्वात पहिल्यांदा कुर्रप पंचायत समिती गटने टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. वाटेगाव पंचायत समिती गटने टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. ऐतवडे बुद्रुक पंचायत समिती गटने टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. तिन्ही टीमनं आज बॅटिंग घेतल्या. चला, जे टीम आहेत जे मैदानामध्ये वावरत आहेत संघ, प्लीज यूट्यूब लाईव्ह मॅच चालू आहे, आपण पटकन पॅव्हेलियन मध्ये जाऊन मस्त बसून घ्या, एन्जॉय करा ही मॅच. टीम्सला विनंती करेल मैदान थोडंसं खाली करायचे, मॅचला लगेच सुरुवात करायची प्लीज. चला, दोन्ही बॅटर ऐतवडे बुद्रुक पंचायत समिती गट बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचे. ऐतवडे बुद्रुक पंचायत समिती गट एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. ऐतवडे बुद्रुक पंचायत समिती गट टीम लगेच जो डक आउट आहे तिथे जाऊन बसा प्लीज. टीमला विनंती करेल ऐतवडे बुद्रुक टीम, आपण आपल्या डकआउट मध्ये बसून घ्या, पॅव्हेलियन मध्ये बसून घ्या. तो पॅव्हेलियन तुमच्यासाठी आहे. चला, मॅचला लगेच सुरुवात करूयात प्लीज. जाऊया मॅचच्या दिशेनं. लोकप्रिय आमदार सन्मान्य आदरणीय मानसिंगराव भाऊ नाईक आणि यांच्याच नावानं खेळवली जाणारी ही स्पर्धा तुम्ही पाहताय, अर्थातच आमदार चषक. सध्या बॅटिंग करते टीम. एका साईडला आपण पाहिलं तर ऐतवडे बुद्रुक पंचायत समिती गट बॅटिंग साठी दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. एका साईडला राजू, दुसऱ्या साईडला अक्षय. तर गोलंदाजीसाठी मनोज ठाकूर. पहिला चेंडू अगदी सादर केला, जिथे आपण पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पेठ गावातून बिलॉंग करणारा मनोज ठाकूरला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी दाखल झाला. राजू आणि अक्षय ऐतवडे गावातून बिलॉंग करणारे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाहताय. ओहो, विकेट कीपर, वॉट अ विकेट कीपिंग. थोडासा दबाव टाकला रोहित आहे आणि रोहितचं कामच आहे. यष्ट्यांच्या मागे रोहितचं काम वेगळं आहे, कारण की एक पाऊल देखील पुढे तुम्ही सरकू शकत नाही जेव्हा विकेट किपिंग साठी रोहितला आपण पाहतो. ज्या पद्धतीने त्याची क्विक ऍक्शन आहे, ज्या पद्धतीने त्याचा जो परफॉर्मन्स आहे, ज्या पद्धतीने त्याचा तो वेग आहे, चेंडू हातामध्ये आल्यानंतर लगेच यष्ट्यांकडे तो झोकून जातो, वेगानं जातो आणि तो जो हुशार आहे त्या सर्व गोष्टीचा उपयोग आतापर्यंत पंचायत समिती गट पेठ संघाला झालेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू गुडलाईन स्पॉट वरती पडतोय, थोडासा आतमध्ये कट होतोय, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मिस्टर राजूचा होता. तोपर्यंत विकेट किपर क्लोज आहे, कारण की पुढे निघण्यासाठी संधी नाहीये. विकेट किपर पूर्णपणे आपण पाहिलं तर अगदी क्लोज आहे आणि अशा वेळी डॉट चेंडू जाण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण की पदल आली त्या मोबाईल मध्ये नेटवर्क आहे, मॅच मध्ये फुटवर्क आहे, तरच नेटमध्ये तुम्ही येऊ शकता. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पुश करो खुश रहो, एक डिक्लेअर झोन मध्ये जाणारी धाव आणि अशा वेळी स्ट्राइक रोटेट होते. आज चांगला नियम आहे, ही चांगलं डिसिजन आहे की डिक्लेअर धाव जरी गेली तरी स्ट्राइक तुम्हाला रोटेट करायचे आणि आता स्ट्राइक रोटेट होईल. अक्षयला आपण पाहिलं तर आता तो स्ट्राइक वरती येईल. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर ऐतवडे गावाकडून बिलॉंग करतात आणि सध्या टीम खेळते ऐतवडे बुद्रुक पंचायत समिती गट.
ही स्पर्धा आपण पाहिली तर शिराळा विधानसभा मतदारसंघ मर्यादित पंचायत गटवार ही स्पर्धा खेळली जाते, जी शिराळा व वाळवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अंतर्गत सध्या मात्र इथे खेळली जाते. आमदार चषक 2024-2024. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, पुन्हा एक धाव, चिकी धाव कंप्लीट केली जाते. सिंगल डबल, फुलाला फूल जोडलं हार तयार होतो, माणसाला माणूस जोडलं माणूस की तयार होते, धावाला धाव जोडले चांगली धावसंख्या तयार करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग, काल ऊन होतं, परवा ऊन होतं, खेळपट्टीवरती जो ओलावा होता तो हळूहळू कमी होतोय. चेंडू आउटफील्डला पडल्यानंतर जास्त फास्ट जातोय. याच गोष्टीचा अभ्यास प्रत्येक टीमनं केलेला आहे. पुन्हा बॅकफुटला टॅप फटका, बॉक्स क्रिकेटचा जो फटका ओळखला जातो, मानला जातो. आणखीन एक धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे, 3 धाव संख्या. पण तुम्ही काल काय अभ्यास केला यापेक्षा आज परीक्षेमध्ये जाऊन काय लिहायचंय यावरती तुमचा रिझल्ट ठरलेला असतो. बऱ्याचदा अभ्यास आपण पाहिलं तर एका गोष्टीचा करतो, पेपर दुसऱ्या विषयाचा येतो. बऱ्याचदा असं होतं, प्रत्येक जण आपण पाहिले तर कित्येक वेळा एकमेकांसमोर खेळण्यासाठी आले. छोटीशी टीम मीटिंग चालू आहे. एका साईडला फलंदाज चर्चा करतायत, दुसऱ्या साईडला गोलंदाजांमध्ये चर्चा चालू आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस या 3 धावा तुम्ही स्कोर कार्डवरती पाहताय. पेट टीम म्हणजे पेट पंचायत समिती गट म्हटलं तर या टीम मध्ये एक लेजंड खेळाडू, एक अनुभवी खेळाडू, म्हणजे जुनं ते सोनं म्हटलं जातं, तेच बाबूदादा त्यांचं नाव आहे. आणि बाबूदादा म्हणजे जुना चावल, म्हणजे जुनं तांदूळ जेवढं छान लागतं तसं ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं असतं. बाबूदादा यांना तुम्ही पाहता, पेट टीम मधून ते नेहमी बिलॉंग करतात. लेजंड प्लेयर बाबूदादा, अनुभव, पेट टीम मधून नेहमी असतात. आणि मला वाटतं वय वर्ष 50 असेल. हा फक्त आकडा आहे, तरुणांना लाजवेला असा खेळ आहे त्यांचा. गती परिवर्तन, पहिला चेंडू फसला गेला, विकेटचं पतन येत आहे. पहिला चेंडू, ओल्ड इज गोल्ड, जुना चावल. आणि आता मात्र 50+ अनुभव मैदानामध्ये बाहेर आणला जातोय. अनुभवाची कान माझ्या हाताशी आहे, मी संघाच्या पाठीशी आहे, हे नेहमी सांगणारे बाबूदादा. लेजंड प्लेयर मनोजने कॅच पकडली आहे. आपल्या टीम मध्ये असा एक ओल्ड इज गोल्ड हवा, जो नेहमी टीमला प्रशिक्षण देत असतील, कारण की अनुभव बाबूदादा यांच्याकडे खूप आहे. म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट जगावं हे असे खेळाडू आपल्याला सांगत असं नाही. प्रत्येक टीम मध्ये असं एक प्लेयर पाहिजे जे लेजंड हवेत, त्यांच्यामुळे संघाला शिस्त लागते, संघ घाबरून असतो आणि प्रत्येक टीम या अशा खेळाडूंची प्रत्येक गोष्ट ऐकत असतो. बाबूदादा हा त्यांचा बाबूदादा हा रिस्पेक्टफुल्ली नाव असतं, कारण की हा रिस्पेक्ट असतो. हे नाव एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये तयार होत नाही, कित्येक रात्रीचे दिवस केलेले असतात. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न, खेळाडू वेगाने पोहोचतो, तो पण वन बाउन्स. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ एफर्ट्स, व्हॉट अ टॅलेंट, व्हॉट अ थ्रो यार, अप्रतिम. 2 धावा, 2 रन तुमने चुराया जो सनम. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. काय थ्रो केलाय गोविंदनं. नवीन फलंदाज जसा आला मैदानामध्ये मनोज, तशा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. नंतर गोविंदचा तो फेकी, गोविंदचा तो थ्रो रॉकेट थ्रो होता. वड थ्रो यार, पहा थ्रो दाखवला जातो गोविंदचा रिप्ले मध्ये, पूर्णपणे खांद्याचा उपयोग. खूप छान टेलिकास्ट, काल देखील ओमसा MTC, आज देखील. 5 धावा आफ्टर 2 बॉल. बाहेरचा चेंडू पडला, काटा बदलला, अंपायर सांगतात जास्तच बाहेर गेला रे, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते. ॲज अ अंपायर संतोषजी डोकरे सर, गुणलेखक आमच्या सोबत पुन्हा एकदा जोडला गेलाय संतोष चव्हाण, तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवणारा. बॅटच्या रडामध्ये आहे मनोज, आणखीन एक विकेट येते. लालच बुरी बात है, लालच बुरी भला है, लालच करके किसका हुआ है भला. हा चेंडू तसाच होता, मोहामध्ये पाडणारा लालची चेंडू होता, अगदी आ मुझे मार, आणि तदनंतर फसला गेला हवेमधला चेंडू. मनोज चेंडू खाली, विकेटचं पतन, ऑस्ट्रेलियन ती कॅच. बॅटर आणखीन एक गॉन, फलंदाज मनोज, यू आया यू गया.
या असे आवाज मॅच मध्ये येणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही मॅच खेळता मैदानामध्ये उतरलेले असता, एक असतो जो मैदानात ओरडत असतो आणि तोच आवाज कदाचित रोहितचा असू शकतो, जो कंटिन्यू सांगतोय चांगली बॉलिंग आणि कंटिन्यू कम्युनिकेशन राहिलं पाहिजे. बोलने से सब होता है. बॅटिंग साठी आला मोहीन. बॅकफुटला जाऊन वॉट बॉलिंग. चेंडू पडला, काटा बदलला, चेंडू पडला, कोण बदलला. म्हणजेच काय, चेंडू पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलला, हवेमध्ये हेळकावे घेणारा चेंडू रंग बदलून निघून गेला. वॉट अ बॉल यार. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी 2 वरती. फिरकीचा जादूगर यावेळी मात्र स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, वेगाने पडतो पण बाउन्स, मस्तक पे दस्तक देती हुई वॉट अ स्ट्रोक, निघून जातोय. आमदार चषकचा दमदार चौकार, अप्रतिम फटका, गोल्डन होता. टीमची टोटल जाऊन पोहोचते मोहीनच्या या चौकाराने 10 या आकड्यावरती. 10-10 ऑन अ स्कोर कार्ड. चेंडू झाले तब्बल आतापर्यंत आपण पाहिले तर 5. 1 टू गो. धावा आहेत अर्थातच 10. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला, अप्रतिम फटका. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. सिंगल धाव, एकाच धावीत समाधान मानतील का. बॅकअप आहे, बॅकअप इम्पॉर्टंट आहे. या एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला आणि पंचायत समिती गट ऐतवडे बुद्रुक या संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचले. 11 लॉस ऑफ दी 2 विकेट्स. 11 धावा 2 षटकांच्या अखेरीस, 2 ओव्हरच्या अखेरीस. 11. दुसऱ्या साईडला पंचायत समिती गट पेट संघ आपण पाहिलं तर गोलंदाजी करते, कारण की टॉस नाणेफेकीचा गोल त्यांच्या दिशेने राहिला नाहीये. राजू गोलंदाजीसाठी आपण पाहिले तर हायटेड गोलंदाज. या गोलंदाजांना पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांची पाहिली. यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी आम्ही कॉल देतोय. पंचायत समिती गट कुरळप आणि पंचायत समिती गट येरूळ दोन्ही कॅप्टन्स या बोद्धी कॅप्टन्स. पंचायत समिती गट कुरळप संघ आणि पंचायत समिती गट येरूळ संघ दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. ओहो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न गली रिजन मधून निघून जातोय. 2 खेळाडू होते, विकेट कीपर स्लीप, दोघे एकमेकांकडे बघतायत. चेंडू आला, टाटा बाय बाय, हम निकल चले. डिक्लेअर मध्ये 1 धाव. आमदार चषक 2024. वन हँडेड स्ट्रोक हवेमध्ये. खेळाडू आहे, वेगाने येतोय, डाईल लगावलाय, पडलाय, उठून उभा राहिलाय, चेंडू गॅदर करतोय, पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्या 2. रनिंग बिटवीन द विकेट. चांगला एफर्ट्स होता. काल देखील बोललो, पडायचंय मैदानामध्ये पडा, प्रेक्षकांच्या नजरेसमोर पडा, नजरेतून पडू नका. नजरेसमोर पड आणि नजरेतून पडणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर 14. ओहो, बॅट स्विंग होते, चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होतोय, टर्न होतोय. 6.5 फुटाचा गोलंदाज 7 फुटावरून चेंडू खाली येतो. अशा वेळी एखाद्या तोफखान्यातून गोळा टाकावा असा चेंडू बाहेर निघतो आणि फलंदाजासाठी थोडस अवघड होतं या सर्व गोष्टी. राजू 2 चेंडू झाले, 14 धावा, 14 ऑनर्स. 3 चेंडू झालेले आहेत. यावेळी देखील बॅट स्विंग करते, कारण की एक असतं टायमिंग, टेम्परामेंट आणि टॅलेंट. कारण की टायमिंग नाहीये, म्हणजे क्रिकेटमध्ये चांगला फटका खेळायचा. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट आणि टी फॉर टॅलेंट. म्हणजे क्रिकेटमधला ती आणि आयुष्यातली ती दोघे इम्पॉर्टंट आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला, 14, 14 धावा. यावेळी देखील पुन्हा बॅट स्विंग केली जाते, चेंडू पडतोय. आता सध्या राजू आणि रोहितच खेळतोय, कारण की चेंडू पडतोय, रोहितकडे जातोय, तो राजूकडे टाकतोय, रोहित टाकतोय, परत या गोष्टी चालू आहेत. कारण की फलंदाज अक्षय कप खेळेगा, कारण की वेळ हातातून चालली आहे आणि गेलेली वेळ परत आलीच नाहीये. 1 टू गो. टॉस साठी बोथ दी कॅप्टन्स आपण या. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनचा खेळाडू वेगाने येतोय, चेंडू निसटला हातातून,
मागे जातो, अडवण्याचा प्रयत्न, सीमारेषेच्या जवळ चेंडूला स्टॉप केलाय, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. पंचायत समिती गट ऐतवडे माफ करा, पंचायत समिती गट कुरळप संघ टॉस साठी या आणि पंचायत समिती गट येरूळ संघ टॉस साठी या. आदरणीय प्रतीकजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. शिराळा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान डॅशिंग अध्यक्ष प्रतीकदादा पाटील आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. प्रतीकदादा 16 धाव संख्या 3 षटकांच्या अखेरीस इंद्रजित गोलंदाजीसाठी दाखल झालाय. बॅकफुटला जाऊन स्क्वॅट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, धावा आल्या नाहीयेत, फेकी केली आहे, विकेट कीपर हुशार आहे. यू आर व्हेरी चालाक ब्रो. 16 धावा, हुशार असावं लागतं. पुन्हा थोडा बाहेर चेंडू, अवे फ्रॉम दी बॉडी, स्क्वॅट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. बॅकफुटला शॉर्ट आर्म पूल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन, अप्रतिम फटका निघून जातोय 6 धावांसाठी. वॉड स्ट्रोक, आमचा निर्धार हाच आमच्या प्रगतीचा षटकार. नेहमी हा बॅनर देखील दाखवलाय आमच्या नीरजनं. वॉड स्ट्रोक, बॅकफुटला गेला, हा रिप्ले टेलिकास्ट पहा, थोडस पदल आली त्या बॅकफुटला, शॉर्ट आर्म पूल गरकन फिरला आणि चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजनच्या बाहेर फेकून दिला षटकारासाठी. आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 23 धावा. इंद्रजित त्याच्यावरती मोहिननं आता हात खोलायला सुरुवात केली आहे. कॅप्टन या कुरळप टीम आणि पंचायत समिती गट येरूळ संघ, कॅप्टन या, दोन्ही कॅप्टन या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी देखील चेंडू हवेमध्ये मात्र वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचतोय, खाली वाकलाय, पकडलाय, खाली बसलाय, पडलाय, उठून उभा राहिलाय आणि अखेरी चेंडूला फेकी केली आहे. क्रिकेट आहे ते पडणाऱ्याचा नाही, खऱ्या अर्थानं लढणारा महत्वाचा राहिला. पडून पुन्हा उठून उभा राहिला. धावा आत्ताच्या आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या गेल्या, अर्थातच 2 धावा चांगली राहिली. रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल डबल्स, 24 धाव संख्या, 26 धाव संख्या. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला गेला. विकेट कीपर अपील करतोय, दबाव टाकण्याचं वेगळं षडयंत्र बाहेर काढतोय जेणेकरून माझ्या आवाजानं थोडासा दबाव पडेल आणि हाच प्रयत्न रोहितचा राहिला. ओहो, चांगला चेंडू, विकेट कीपरच्या हाताला थोडासा स्पर्श होतोय, चटका बसला, निघून जातोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मध्ये 1 धाव. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 5, 1 टू गो. यावेळी देखील यॉर्कर अगदी बॉटमचा चेंडू खेळून काढलाय, ड्राईव्ह केला, खेळाडू आहे, चेंडू गॅदर केला, फेकी केले, तोपर्यंत दुसरी धाव संकटामध्ये अडकू शकते, अडकली, फसला. एकाच धावेती समाधान आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते. करेक्शन केलंय 27 आणि 28 धावेचं आव्हान मॅच मध्ये. 28 रन्स टू विन. जाऊया टॉस कडे. थँक्यू. आपण पुढील सामन्याचा टॉस करूया आणि हा टॉस करण्यासाठी शिराळा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. एका बाजूला संघ आहे पंचायत समिती गट कुरळप, एका बाजूला पंचायत समिती गट एलूर आहे. नाणेफेकीचा कौलचा आवाज कोण देणार? ओके, कुरळप संघ नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. आपण कॉइन स्पिन छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि टीम कुरळप या टीमने टॉस जिंकलेला आहे. कुरळप टीम आतापर्यंत आपण एक सामना खेळलेला आहे आणि तो तुम्ही गमावलेला आहे. संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे. काय निर्णय घेत आहे? आम्ही टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहे. कोणतं टार्गेट द्यायला तुम्हाला आवडेल टीम एलूरला? तसं पिचची अवस्था पाहता आम्हाला 45चं टार्गेट अपेक्षित आहे, तो आम्ही डिपेंड करू अशी आमची अपेक्षा आहे. कसं वाटलं एक सामना खेळला, काय अनुभव आला? अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे.
गावातील थोडक्यात लोकल जे प्लेयर आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही तयार करून दिलेला आहे. असंच दरवर्षी नियोजन व्हावं ही आमची अपेक्षा आहे आणि नियोजन कमिटीचं मी आभार मानतो की त्यांनी एक चांगला प्लॅटफॉर्म या पद्धतीचा उभा करून दिला आहे. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. निश्चित आयोजन समितीने घेतलेली मेहनत ही उल्लेखनीय आहे. आपण कालही कौतुक केलं, परंतु आता आपण वळूया. तुम्ही एक सामना खेळलाय टीम एल्लूर आणि तो तुम्ही जलद गतीने जिंकलाय. या सामन्यामध्ये तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये तुम्ही धावसंख्येचा पाठलाग केला. तुम्हाला कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? आम्हाला कोणतंही टार्गेट चालेल, कारण पहिल्या मॅचमध्ये जी आमची बॅटिंग झाली त्यानुसार जर बघायला गेलं तर आम्हाला कोणतंही टार्गेट चालू शकतं, कारण एक ओव्हर राखून आम्ही मागची मॅच जिंकलेलो आहे. त्यामुळं नक्कीच एक चांगला प्रयत्न राहील पुढच्या मॅचला सुद्धा. संघामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे? संघाने जलद गतीने सामना जिंकला आणि या संघाने षटकारांची आतिषबाजी केली होती. नक्कीच एक चांगलं आणि पॉझिटिव्ह वातावरण आता आमच्या संघामध्ये आहे आणि तसंच कंटिन्यू आम्ही एंड ऑफ द टुर्नामेंट ठेवू शकतो. आतापर्यंत अनेक वेळा आपण गावाच्या नावाने खेळत आलो, तालुक्याच्या नावाने, जिल्ह्याच्या नावाने, परंतु पंचायत समिती गटामधून खेळताना कसा अनुभव येतोय? नक्कीच एक चांगला अनुभव आहे हा, कारण गावाच्या टीममधून आधी खेळतच होतो, पण हा एक नवीन उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे आणि त्याबरोबर इतर लगतच्या गावातल्या खेळाडूंच्या बरोबर पण खेळायची संधी आम्हाला मिळालेली आहे या प्लॅटफॉर्ममुळे. त्यामुळे एक नक्कीच चांगलं वातावरण आहे. अधिकचा वेळ घेणार नाही. टीम एल्लूरला आणि टीम कुरळपला मॅचसाठी शुभेच्छा देऊया. टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे टीम कुरळप या टीमने आणि त्यांनी धाडसी निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करतोय. दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया मराठीतला एक चांगला आवाज किरण मस्कर सरांना. चला, दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं. अर्थातच ऐतवडे बुद्रुक या संघानं आपण पाहिलं तर 29 धावेचं अर्थातच पंचायत समिती गट पेठ संघाला आता ते संपूर्ण टार्गेट पूर्ण करण्यासाठी मैदानामध्ये उतरायचंय. तर मी विनंती करेल, चला लिया लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. 29 धावेचं टार्गेट आहे. दोन्ही फलंदाज जे माणिक पाटील, त्यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. माणिक पाटील म्हणजे नुसता धुळा आणि धुळा म्हणलं तर माणिक पाटील हे समीकरण योग्य आहे. चला या लगेच बॅट्समन, आज आम्ही तुमच्या मागे हात धुवून लागणार आहोत. व्हाईट मानून घेऊ नका. कालची शेवटची मॅच बघा, जो अंधार पडला तिथे का आपण घाई करायची हे तुमच्या लक्षात येईल. कारण की कदाचित आजच्या शेवटच्या मॅचला तुम्ही देखील जाऊ शकता आणि तिथे अंधार पडल्यानंतर तुम्ही देखील बोलू शकता आज सकाळपासून लवकर खेळलो असतो तर, पण जर तरला थाया नाहीये. चला स्पीडअप घेऊयात. सईदला आपण पाहतोय स्ट्राईकला, मनोज नॉन स्ट्राईकला उभा आहे. बॅटिंग साठी सध्या मैदानामध्ये दाखल झाले पंचायत समिती गट. आपण पाहिलं तर पेठ संघ, तर दुसऱ्या साईडला पंचायत समिती गट ऐतवडे बुद्रुक संघ. 29 धावेचं टार्गेट पेठ संघाला सध्या दिलं गेलं. आमदार चषक तुम्ही पाहताय 2024. अर्थातच लोकप्रिय दमदार आमदार सन्मान्य आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ आणि या पहिल्या दिवसामध्ये भाऊंच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन आणि या स्पर्धेची सुरुवात झाली आणि आजचा दुसरा दिवस. अजून 3 दिवस ही स्पर्धा याच मैदानामध्ये खेळली जाईल. अर्थातच पोलीस परेड ग्राउंड शिराळा हे मैदान आहे सज्ज झालं. सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. पहिलीच ओव्हर पॉवर प्लेची. महेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल डीप बॅकवर्ड स्पेल एक रिजनच्या अगदी बाहेर निघून जातोय. पहिला चेंडू धमाका. आमदार चषक षटकार. वॉर्ड स्ट्रोक. काय फटका खेळला बॅटिंग करत असताना सईद. पेट टीमचा हँडसम बॉय आणि हँडसम फटका त्याच्या बॅट मधून आला. स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. आइए जनाब. नाही अगदी 11:54 झालेत म्हणजे गुड आफ्टरनून बोलणारा हा फटका होता महेशला. पहिला चेंडू षटकार म्हणजे 5 चेंडू आता कव्हर करायची ओव्हर. स्विच हिट दुधारी तलवार बाहेर काढली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये फुटबॉल पायाने अडवला पण अखेरीस एक धाव कंप्लीट केली जाते. बरेचसे खेळाडू आपण पाहिले तर दुधारी तलवार जी स्विच हिट आहे तो लगेच बाहेर काढतात.
स्विच हिट म्हणजे लगी तो आबाद नाही तो बर्बाद. असा फटका खेळत असताना बरीच रिक्स असते, पण रिक्स नाहीये तर मजा नाहीये. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त स्टेअर केला चेंडू, नॉन स्ट्राईकने जागा सोडली, तोपर्यंत नकार दिलाय. मनोजचा हा कॉल होता, सईद साठी नो. आणि जेव्हा धावता तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट, येस नो वेट या 3 शब्दांचा उपयोग केलाच जातो. चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी, चांगला कव्हर केल्या हा चेंडू. बॅकफुटला शॉट अँपूल, आणखीन एक. आता जर सईदने लगावला तर मनोज कसा मागे राहील. धावत्या गंगेमध्ये हात धुवून घेणं यालाच तर बोलतात. तरबुजे को देख के खरबूजा भी रंग बदलता है, हेच येते. मनोज सईदला बघून मनोजने देखील रंग बदलला. आणि शॉट अँपूल हा फटका सुरेख होता, A1 क्वालिटीचा A1 होता. आमदार चषकचा दमदार होता हा षटकार जो मनोजच्या बॅट मधून आला. आणि टीमची टोटल अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचवले. आता टीम मीटिंग चालू झाली, चर्चा चालू झाली, कारण की आग इधर से भी लगे आग उधर से भी लगे आग, दोनों तरफ बराबर की लगी आहे. आणि आता पाण्याचा बंबा आणणार कोण? महेश. अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, आशेचा एकमेव किरण आहे. आणि आशेचा एक किरण संघावरचा सगळा अंधार दूर करतो, हा इतिहास राहिलाय. 13 धावसंख्या, 13 ऑन अ स्कोर कार्ड. माननीय दमदार आमदार मानसिंग नाईक भाऊ, विजय आणि विकास. खऱ्या अर्थानं भाऊंचं लक्ष हेच आहे, विकास आणि विजय. आणि ही स्पर्धा आपण पाहतो आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. हार्ड हिटर भाऊ देखील हार्ड हिटर आहेत लोकांसाठी पिच वरती आणि राजकारणातही. तशीच हार्ड हिटिंग बॅटिंग सध्या मात्र चालू आहे. यावेळी सुरेख फटका, पंच. ओहो, आणखीन एक येतोय, अप्रतिम फटका, मॅक्सिमम सीमारेषे पार. वर्ड स्ट्रोक षटकार. काय फटका केला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूयात मनोजचा फटका. महेश निघाला चेंडू घेऊन, मनोज पदल आलित्य, तदनंतर हा फटका खेळला बॅटीच्या मधोमध. क्रंचिंग ऑफ द साऊंड, स्वीट साऊंड, ओव्हर डू डीप मिड विकेट हेड आणि आफ्टर 10 गोज टू अ मॅक्सिमम. काय फटका खेळून काढला. 6चा पाडा पाठ आहे, बोलला जातोय. पुढून खेळण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयत्न, हलक्या हाताने फक्त या यंत्र खेळून काढला, चेंडू पकडला, फेकला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. क्विक ऍक्शन होती, क्विक रिॲक्शन होती, 1 रन चोरीची. आफ्टर 1 ओव्हर टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. सुहास खोत आमच्या सोबत जोडले गेलेत ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये, ॲज अ गुणलेखक. आज दिवसभर आपण पाहिले तर संदीपजी उबाले सर आलेले, पिनू दादा, मात्र तदनंतर त्यांना बरीचशी कामं. संतोष चव्हाणच्या खांद्यावरती स्कोरिंगची भूमिका, तदनंतर संतोष चव्हाण नंतर सुहास खोत आमच्या सोबत जोडले गेलेत. समर्थ 5G इंटरनेट शिराळा यांना विसरून आज चालणार नाहीये, कारण की 5 दिवस त्यांच्या माध्यमातून जी इंटरनेट सेवा आपल्याला पुरवली गेली आहे त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. नुकतीच आम्हाला जो वायर आमची कट झाली, समर्थ 5G इंटरनेट त्यांच्या माध्यमातून लगेच त्या सर्व गोष्टी क्लिअर केल्या गेल्या. जो अडथळा आम्हाला आला तो समर्थ 5G इंटरनेटने लगेच दूर केला. ही सेवा आहे त्यांची, क्विक ॲक्शन, क्वालिटी. थँक्यू सो मच. ओहो, लेग स्टिक सांभाळून खेळण्याचा प्रयत्न, अंपायर कॉल येतोय, आपल्याकडे बळले जातात, व्हाईट बॉलचा इशारा. दोन्ही अंपायर्स कोल्हापूर असोसिएशन क्रिकेट क्वालिफाईड अंपायर वैभव नलवडे सर, संतोष डोकरे सर, दोन्ही अंपायर्स तुम्ही पाहता या स्पर्धेसाठी. यावेळी सुरेख फटका, हेलिकॉप्टर बाहेर काढलाय, कव्हर रिझन, खेळाडू मागे जातो, विकेटचं पतन, कॅच पकडली आहे ऑस्ट्रेलियन स्टाईल. आणि या टीमचा महत्वाचा घातक बॅट्समन बडी मछली जाल में फंस गई, मनोज बॅक टू द डकआउट. हेलिकॉप्टर बाहेर काढला, लँड नाही झाला तो सर हातामध्ये. ऑस्ट्रेलियन कॅच. सनी दाखल झाला मैदानामध्ये. रेट्रे बुद्रुक, रेट्रे धरण, आणि या गावातून बिलॉंग करणारा हा सनी दाखल झाला मैदानामध्ये. आणि सध्या आपण पाहिलं तर अर्थातच पेट पंचायत समिती गट या टीम मधून तो सध्या मात्र परफॉर्मन्स करतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ खेळाडूंना भेटले.
हो, हलक्या हातानं ग्लान्स केला, फ्लिक केला, मनगटाच्या साह्यानं एक धाव इथे कंप्लीट केली जाते डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मध्ये. तदनंतर आपण पाहिले तर एक धाव कंप्लीट केली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती 22. सुरेख फटका उचलला, आकाशाला बुक्की मारणारा निघून जातोय. आणखीन एक आमदार चषकचा हा हाय अँड हँडसम षटकार, अप्रतिम स्ट्रोक. तब्बल धाव संख्या 28. स्कोर लेवल आता एक धाव हवी आहे. सईद आज मागे फिरून बघत नाहीये. आता फक्त एक धाव विजयासाठी आणि ती एक विजयाची धाव घरी आरामामध्ये पुश करो खुश रहो. एक सिंगल धावाने विजय राहिलाय संघ. अर्थातच पंचायत समिती गट पेट संघ दुसरी मॅच जिंकतोय लगातार. ही दुसरी मॅच विजय झाला पंचायत समिती गट. आणि तदनंतर आपण पाहिलं तर पंचायत समिती गट अर्थातच ऐतवडे बुद्रुक संघ जिथे आपण पाहिलं तर पहिली मॅच पराभूत होतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा. ऐतवडे बुद्रुक संघाला पुढील